मंडळी, पत्नी स्वयंपाक करत नाही, घरकाम करत नाही म्हणून तिला घटस्फोट देण्यासाठी एका व्यक्तीनं कोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टानं या निर्णयाला केराची टोपली दाखवली. काय आहे सविस्तर बातमी सांगते, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. नमस्कार मंडळी, मी रसिका. बातमी आहे मुंबईतील एका दाम्पत्याची. पत्नी घरकामात टाळाटाळ करते, स्वयंपाक नीट करत नाही म्हणून चार्टर्ड अकाउंट पतीने चक्क डिवोर्सची मागणी केली आहे. तसंच पत्नी वडीलधाऱ्यांना आदर करत नाही आणि समाजात कुटुंबाची बदनामी करते म्हणून मानसिक क्रूरतेच्या आरोपाखाली चार्टर्ड अकाउंट पतीनं डिवोर्स मागितला आणि मुंबई कौटुंबिक न्यायालयानं पत्नीच्या मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर देखील केला. नंतर पत्नीने हायकोर्टात धाव घेतली आणि न्याय मागितला. त्यावर हायकोर्टानं डिवोर्सची मागणी नाकारली आणि असे निष्कर्ष काढले की पत्नी घरकामासाठी ठेवलेली मोलकरी नसून स्वयंपाक करणं, साफसफाई करणं किंवा घरातील इतर कामे न करणं वैवाहिक कायद्यानुसार क्रूरता ठरत नाही. स्वयंपाक, साफसफाई आणि कपडे धुण्यासारख्या घरगुती कामांमध्ये पतीने पत्नी इतकाच सहभाग घेतला पाहिजे, कारण त्यानं एका मोलकरणीशी नाही तर अर्धांगिनीशी विवाह केला आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. मंडळी, विवाह हा समानतेवर आधारित सहजीवनाचा संबंध आहे. त्यामध्ये अनेक चढ उतार येतातही. एकमेकांच्या सहाय्याने, एकमेकांच्या सोबतीने चालणाऱ्या ह्या प्रवासात थोडं तुझं थोडं माझं करत हा जीवन प्रवास आनंददायी करायचा आहे. कोणा एकावरच घरकामाचा ताण देण्यापेक्षा दोघांनी मिळून हा ताण कमी केला तर आयुष्य आणखी सुखकर होईल, नाही का? तर मग मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करा.